वेलकम टू बाजाड मॅथ्स क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 चा शेवटचा टॉपिक अभ्यासणार आहोत, दॅट इज ॲप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. बघा, या टॉपिकमध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिले जाणार आहे, शाब्दिक उदाहरण आपल्याला दिले जाणार आहे, अँड वी हॅव टू कन्वर्ट दॅट वर्ड प्रॉब्लेम्स इनटू द मॅथमॅटिकल फॉर्म. त्या वर्ड प्रॉब्लेमचं रूपांतर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपल्याला करावे लागणार आहे आणि नंतर मग दिले आलेले इक्वेशन सोडवून आपल्याला परत त्या ठिकाणी वर्डमध्येच आन्सर द्यावा लागणार आहे. तर हे करण्यासाठी हे प्रोसिजर आपल्याला दिलेली आहे की वर्ड प्रॉब्लेम कशी सोडवायचे, हाऊ टू सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम. हियर द प्रोसिजर इज गिवन. सी द स्टेप्स. हियर फर्स्ट स्टेप इज कन्सिडर डिसिजन व्हेरिएबल्स. बघा, डिसिजन व्हेरिएबल आपल्याला कन्सिडर करायचे. जनरली वी टेक द डिसिजन व्हेरिएबल्स ॲज ए एक्स अँड वाय. म्हणजे बघा, वर्ड प्रॉब्लेम मध्ये ज्या काही टर्म्स दिलेल्या असतील, जे काही त्या ठिकाणी क्वांटिटीज दिलेल्या असतील, तर त्याच्याऐवजी आपल्याला डिसिजन व्हेरिएबल कन्सिडर करायचे. अँड जनरली वी टेक एक्स अँड वाय. दिस इज द फर्स्ट स्टेप. Then the second step is prepare linear equations with the help of the conditions given in the problem. बघा, प्रॉब्लेम मध्ये ज्या काही कंडिशन्स आपल्याला दिल्या जाणार आहेत, त्या कंडिशनचा उपयोग करून लिनियर इक्वेशन तयार करायचे आहे. Then next one is solve that equations by any method and find the value of variables. नंतर बघा, दिलेल्या कंडिशनचा उपयोग करून आपण इक्वेशन तयार केले आणि एकदा का इक्वेशन आपल्याला मिळाले तर या अगोदर शिकलेल्या कुठल्याही मेथडने ते आपण सॉल्व्ह करू शकतो. मग दिलेले इक्वेशन सॉल्व्ह करायचे, त्यामध्ये असलेल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आणि त्या व्हॅल्यू म्हणजेच त्या ठिकाणी उदाहरणामध्ये प्रॉब्लेम मध्ये दिलेली क्वांटिटी राहणार आहे. बघा, सॉल्व दॅट इक्वेशन्स बाय एनी मेथड अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. कुठल्याही एका मेथडनं दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन, आपण तयार केलेले सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. देन नेक्स्ट वन इज राईट द आन्सर इन द वर्ड फॉर्म. बघा, आपण डिसिजन व्हेरिएबल हे कन्सिडर केलेले व्हेरिएबल आहे, तर ज्या टर्म ऐवजी, ज्या क्वांटिटी ऐवजी आपण हे व्हेरिएबल कन्सिडर केलेले, परत त्या ठिकाणी शब्दामध्ये त्याचा आपल्याला शेवटी आन्सर लिहायचा आहे. तर बघा, ही जी प्रोसिजर आहे, मला प्रॉब्लेम घेतल्यानंतर परफेक्ट कळेल की वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. त्यासाठी आपल्याला शेवटचा प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, प्रॅक्टिस सेट 1.5. लास्ट प्रॅक्टिस सेट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज प्रॅक्टिस सेट 1.5. सी द क्वेश्चन नंबर 1. टू नंबर्स डिफर बाय 3. दोन नंबर मधला डिफरन्स आपल्याला 3 दिलेला आहे. द सम मीन्स एडिशन of twice the smaller number. Twice the smaller number means जो smaller number आहे त्याची दुप्पट, and thrice the greater number, जो greater number आहे, bigger number आहे, त्याची 3 पट घ्यायची आपल्याला, 3 times is 19. तर यांची जी सम आहे ती दिलेली आपल्याला 19. फाइंड द नंबर्स. वी रिक्वायर दॅट नंबर्स. आता बघा, इथे डिसिजन व्हेरिएबल कन्सिडर करा एक्स अँड वाय. इथे स्मॉल नंबर आणि बिग नंबर असे टर्म्स आलेले आहेत. So solution is, let first of all consider the decision variable. This is our first step. Let the smaller number is equal to x and the greater number means bigger number is equal to y. बघा, प्रॉब्लेम मध्ये जो शब्द दिलेला असेल तो घ्यायचा. इथे बिगर शब्द असतात तर बिगर घेतला असता आपण. इथे ग्रेटर शब्द दिलेला आहे म्हणून बाळांनो ग्रेटर शब्द घ्यायचा आहे. बघा, इथे डिसिजन व्हेरिएबल आपण कन्सिडर केले. द स्मॉलर नंबर इक्वल टू x अँड द बिगर नंबर इक्वल टू y. सो इन दिस प्रॉब्लेम 2 कंडिशन्स आर गिवन. बघा, इथे आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत उदाहरणामध्ये. फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे हे जे 2 नंबर्स आहेत, या 2 नंबरचा डिफरन्स आपल्याला 3 दिलेला आहे. आता इथे डिफरन्स घेताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करणार. सो टेक युअर फर्स्ट कंडिशन बाय first condition of problem.
म्हणजेच उदाहरणाच्या पहिल्या अटीवरून बाय फर्स्ट कंडिशन ऑफ प्रॉब्लेम द डिफरन्स बिटवीन these two variables is 3. So take here a difference, take the greater number minus smaller number, that means x minus y is equal to answer is 3. It is already given. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. हा जो x आहे सुरुवातीला आपण लिहू शकतो आपण. Therefore we can write minus x plus y is equal to 3. This is our equation number 1. This is the first equation. Then use the second condition. बघा second condition आपल्याला ही दिलेली आहे. Sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. So take second condition. By second condition of problem, उदाहरणाच्या दुसऱ्या अटीवरून take here addition. परंतु ऍडिशन कोणाकोणांची घ्यायची आपल्याला? टॉइस दी स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर आपण किती घेतलेला आहे इथे? x घेतलेला आहे बाळांनो. तर या x ची टॉइस करायची म्हणजे 2 टाइम्स म्हणजे दुप्पट करायची. त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. दॅट मीन्स 2 into x that is 2x. प्लस इथे सम घ्यायची मीन्स ऍडिशन घ्यायची. and thrice the greater number. जो ग्रेटर नंबर आहे, जी मोठी संख्या आहे त्याची काय घ्यायची बाळांनो? thrice. thrice म्हणजे 3 पट, 3 टाइम्स. So plus 3 into greater number कोणता कन्सिडर केलेला आहे आपण? y. So 3 into y is equal to, here its sum is 19. This is our equation number 2. Here see this equation 1 and 2. These are the simultaneous linear equations of two variables x and y. Then we can easily solve these two equations. हे दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे. याच्यावर आपण भरपूर मेथड पाहिल्या. एलिमिनेशन मेथड पाहिली, आपण ग्राफिकल मेथड पाहिली, क्रॅमर्स रूल सुद्धा आपण बघितला. तर यापैकी कुठली एक मेथड वापरा आणि सोल्युशन फाइंड आउट करायचे आपल्याला. बघा इथे x चे कोएफिशिएंट बघा. हियर कोएफिशिएंट ऑफ x is -1 but here कोएफिशिएंट ऑफ x is 2. तर आपण x चे कोएफिशिएंट मॅच करू, y चे केले तरी चालतात. आन्सर बदलत नाही. आन्सर ते कुठल्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम करायचे, मॅच करायचे. तर बघा इथे 2 दिलेला आहे, इथे -1 आहे. तर या इक्वेशनला दोन्ही बाजूला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. सो सी दिस स्टेप मल्टिप्लाय, that means we can take direct also. Take 2 multiplied by equation 1. Here opposite signs are given. When opposite signs are given, so for the cancellation of this term we take the addition. बघा जर ऑपोजिट साइन असतील आणि त्या टर्म्स आपल्याला कॅन्सल करायचे असतील तर आपण काय घेतो? ऍडिशन घेतो. सो टेक 2 into equation 1 plus equation 2. हा सेकंड इक्वेशन एज इट इज घ्या. बघा इक्वेशन 1 च्या दोन्ही साइडला 2 ने मल्टिप्लाय करा. सो minus twice x plus 2y is equal to, see the right side is 3. 3 into 2 that is 6. Plus here the second equation as it is. Second equation is 2x plus 3y is equal to 90. Take here addition. बघा minus 2x plus 2x get cancelled. 2 plus 3, 2y plus 3y that is 5y is equal to 6 plus 19 that is 25. Here we require value of y. हा जो 5 आहे राइट साइडला गेला की डिनॉमिनेटर मध्ये जाईल. So we have y equal to 25 divided by 5. या 5 ने याला डिवाइड करा. See this 5 1 जा 5, 5 5 जा 25. So value of y is 5. आपल्याला y ची किंमत मिळाली. आता ही y ची किंमत कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाका. 1 मध्ये टाकू शकतो आपण, 2 मध्ये सुद्धा टाकू शकतो. Then we will get the value of remaining variable, that is x. So put this value in equation 1. Put y equal to 5 in equation number 1. Only replace this y by 5. y च्या ठिकाणी फक्त 5 घ्या, बाकीच्या टर्म जसेच्या तसे ठेवा. So minus x as it is plus y means 5 is equal to 3. आता इथे बघा हा जो -x आहे आपल्याला प्लस पाहिजे, याला घेऊ आपण राइट साइडला and take this 3 to the left side. दोघांचे साइन चेंज होतील. So we have 5 minus 3 is equal to, हा जो -x आहे उजव्या साइडला गेला तर काय होईल? +x. So x become
5 minus 3 is equal to 2. बघा इथे आपल्याला दोन्ही व्हेरिएबलचे व्हॅल्यू मिळाल्या. We have calculated the values of x and y. x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 5. तर बघा आता x कशासाठी घेतलेला आहे आपण? Here x is nothing but it is the smaller number and y means it is the greater number. शेवटी आपल्याला आन्सर हे वर्ड मध्ये लिहायचे. जे आपण कन्सिडर केलेलं आहे तेच आपल्याला शेवटी शब्दामध्ये लिहायचे आहे. Therefore final answer is the smaller number is equal to x and its value is 2. And second one is the greater number is equal to y and we have calculated its value, that is 5. So here this is the required answer. Smaller number is 2 and the greater number is 5. बघा आपण या ठिकाणी आपला आन्सर बरोबर आहे की नाही चेक सुद्धा आपण करू शकतो. वी कॅन टॅली आवर आन्सर. बघा कुठल्याही एका कंडिशन मध्ये टाकलं तर आपल्याला आन्सर टॅली होऊ शकतं आपलं. पहिली कंडिशन काय दिलेली आहे? 2 नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे ज्या दोन संख्या आहेत त्यामधला डिफरन्स 3 चा आहे. बघा बरं दोघांचा डिफरन्स 3 येतो का? ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करा. 5 2 5 2 किती होतात? 3 होतात. दॅट मीन्स आवर आन्सर इज करेक्ट. तर असा आपण दिलेला प्रॉब्लेम टॅली सुद्धा करू शकतो. बघा परत एकदा सांगतो, एकदम सोपा पार्ट आहे आणि एक्झामच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पार्ट आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे 101%. एक प्रॉब्लेम एक्झाम मध्ये तुमच्या येणार म्हणजे येणारच, यामध्ये काही शंका नाही. सो सी दिस फर्स्ट प्रॉब्लेम अगेन. 2 नंबर्स डिफर बाय 3. बघा सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट अशी आहे, वर्ड प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेमचं मिनिंग कळायला पाहिजे. जर आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेमचं मिनिंगच कळलं नाही बाळांनो तर आपल्याला प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. आपल्याला कंडिशन त्यामधल्या समजणार नाही. त्यासाठी जो वर्ड प्रॉब्लेम दिला जाणार आहे एक्झाम मध्ये तो सुरुवातीला काळजीपूर्वक वाचायचा की दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये किती टर्म्स आहेत, किती कंडिशन्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत की ज्या आपल्याला प्रॉब्लेम मध्ये वापरावे लागणार आहेत. तर बघा इथे 2 नंबर्स डिफर बाय 3. दोन संख्यांचा डिफरन्स म्हणजे फरक आपल्याला किती दिलेला आहे? 3 दिलेला आहे. म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन 3 आहे. नेक्स्ट दी सम ऑफ द टॉईज दी स्मॉलर नंबर. म्हणजे जो त्यातला स्मॉलर नंबर राहणार आहे त्याची टॉईज म्हणजे त्याची दुप्पट अँड थ्राइस दी ग्रेटर नंबर. आणि जो मोठी ग्रेटर नंबर राहणार आहे, मोठी संख्या राहणार आहे त्याची आपल्याला थ्राइस घ्यायची. दॅट मीन्स 3 टाइम्स. दॅट मीन्स 3 into that number. तर या दोघांची ऍडिशन आपल्याला सम दिलेली आहे, ऍडिशन दिलेली आहे 19. देन वी रिक्वायर दॅट नंबर. त्यावेळेस ते नंबर आपल्याला काढायचे. तर इथे बघा 2 नंबर असा उल्लेख केलेला आहे, 2 नंबर्स असा उल्लेख केलेला आहे. मग त्यावेळेस आपल्याला 2 व्हेरिएबल कन्सिडर करावे लागतील. तर यामध्ये स्मॉल नंबर आणि ग्रेटर नंबर असा सुद्धा उल्लेख आहे प्रॉब्लेम मध्ये. सो वी हॅव कन्सिडर्ड द स्मॉलर नंबर इक्वल टू x and the greater number equal to y. Then in this problem 2 conditions are given. So take one by one condition and prepare the simultaneous linear equation. Condition चा वापर करायचा आणि त्यावरून simultaneous equations तयार करायचे. बघा पहिली कंडिशन आहे दोघांमधला डिफरन्स त्या ठिकाणी 3 दिला होता. सो बिगर नंबर मीन्स ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इक्वल टू 3. याला सिक्वेन्स मध्ये लिहिण्यासाठी x ची टर्म अगोदर लिहिण्यासाठी -6 आपण सुरुवातीला लिहिला. दिस y इज पॉझिटिव्ह. नंतर बघा बाय सेकंड कंडिशन ऑफ प्रॉब्लेम. उदाहरणाची दुसरी अट आपल्याला सेकंड कंडिशन दिलेली आहे. दुसरी कंडिशन काय दिलेली आहे? टॉईस ऑफ स्मॉलर नंबर and thrice of greater number यांची sum means addition is given and it is 19. So this is the second simultaneous equation. नंतर बघा हे मिळालेले दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे कुठल्या एका मेथडनं. तर आपण पहिले मेथड इथे वापरून आलो. इट्स नेम इज एलिमिनेशन मेथड. यामध्ये कुठल्याही एका व्हेरिएबलचे आपण कोएफिशिएंट मॅच करतो. तर इथे आपण x चे कोएफिशिएंट मॅच केले. इथे 2x होता, इथे -1x होता. तर या इक्वेशन 1 ला दोन्ही साइडला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. सो टेक 2 into इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. बघा ऍडिशन का घेतली? बिकॉज हियर देयर आर ऑपोजिट साइड.
कॅन्सल होण्यासाठी जर अपोजिट साईन असतील तर ॲडिशन करा आणि सेम साईन जर असतील आणि त्या जर टर्म आपल्याला कॅन्सल करायच्या असतील देन ॲट द टाइम टेक सबट्रॅक्शन. तर इथे बघा 2 न इक्वेशन 1 च्या दोन्ही साइडला मल्टिप्लाय केला आपण -2 * x + 2 * y = 3 * 2 6 प्लस दिस इक्वेशन 2 as it is. बघा -2x + 2x गेट कॅन्सल 2 + 3 that is 5y = 6 + 19 25. Here we require value of y half 5 राइट ला गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये जाईल. सो y = 25 आपण 5 याला आपण सिम्प्लिफाय केला 5 1 * 5 5 5 * 25. So value of y becomes 5. Then put this value of y = 5 in any equation we will get the value of x. तर ही y = 5 किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये टाकली कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाकली तरी चालते आन्सर चेंज होत नाही. सो -x + y ची किंमत टाकली आपण 5 = 3. बघा आता इथे स्टेप बघा आपल्याला +x पाहिजे म्हणून या -x ला मी काय केलं राईट साइडला घेतलं आणि या 3 ला इकडे लेफ्ट साइडला घेतलं दोघांची साइन चेंज होती +3 become -3 -x become +x. So 5 - 3 is equal to 2. So value of x is 2. आणि शेवटी आपल्याला आन्सर इथे वर्ड मध्ये लिहायचे आहे. Therefore जे विचारलं ते लिहायचे आपल्याला the smaller number equal to x that equal to 2 and the greater number equal to y is equal to 5. तर अशा पद्धतीनं हे असे वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. Then let us see the next problem. See the third problem of this exercise. See the question. The sum of father's age and toys the age of his son is 70. बघा प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा आहे काळजीपूर्वक. प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला कळलं पाहिजे. कुठल्या टर्म्स दिलेल्या आहेत कुठल्या क्वांटिटी दिलेल्या आहेत आपल्याला कळलं पाहिजे. बघा इथे सी द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स. The sum means it is nothing but the addition of father age and toys the age of his son. बघा इथे तुम्हाला दोन क्वांटिटी दिसतील दोन टर्म्स दिसतील फादर्स एज अँड एज ऑफ हिज सन. तर ह्या ज्या दोन टर्म्स आहेत याऐवजी आपल्याला व्हेरिएबल कन्सिडर करावे लागतील x आणि y. नंतर बघा इथे फादर्स एज म्हणजे वडिलांचं वय अँड टॉयज द एज ऑफ हिज सन त्याच्या मुलाचं जे काही वय आहे त्याची टॉयज म्हणजे त्याची दुप्पट. तर याची ॲडिशन आपल्याला किती दिलेली आहे 70. तर ही आपली पहिली कंडिशन आहे. नेक्स्ट इफ वी डबल द एज ऑफ फादर जर आपण वडिलांचं वय डबल केलं 2 टाइम्स केलं अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन आणि ते त्याच्या मुलाच्या वयामध्ये जर आपण मिळवलं ऍड केलं then his son then sum is 95. त्यावेळेस त्याची जी ॲडिशन आहे that becomes 95. find their present ages. बघा काय विचारलं ते बघायचं आपल्याला. जे विचारलं ते कन्सिडर करायचं. काय विचारलं आपल्याला their present ages म्हणजेच आपल्याला दोघांची प्रेझेंट एज सुरुवातीला कन्सिडर करावी लागतील. फादर्स एज अँड हिज सन्स एज ऑफ हिज सन. बघा आता इथे लेट सी द सोल्युशन. दी एज ऑफ फादर वडिलांचे वय एज इक्वल टू एक्स इट इज इन इयर्स. बघा एज कशामध्ये घेणार आपण इयर्स मध्ये घेणार वर्षांमध्ये घेणार. अँड द एज ऑफ हिज सन is equal to y years. बघा इथे स्पेलिंग SON आहे. SON सन म्हणजेच हा सूर्य नाही बाळांनो. सूर्याचं स्पेलिंग काय आहे SUN. तर इथे SON आहे. सन म्हणजे स्वतःचा मुलगा. बघा आता इथे the age of father is equal to x year and the age of his son is equal to y years. Then take your first condition. Again here in this problem also two conditions are given. With the help of that two condition we have to form the simultaneous linear equation. परत दोन कंडिशन पासून दोन इक्वेशन आपल्याला तयार करायचे आहे. By
the first condition of problem. उदाहरणाच्या पहिल्या अटीवरून बघा पहिल्या अट काय दिलेली आहे, the sum of father's age and twice the age of his son is 70. Father's age means x, then take twice of age of his son, that is 2y, is equal to this sum is 70. This is equation number 1. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. Again take the second condition by the second condition of problem. उदाहरणाच्या दुसऱ्या अटीवरून see that second condition. बघा आता सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, if we double the age of father. बघा सुरुवातीला फादर एज किती घेतलेले आपण, the age of father that is x, त्याची डबल करा means 2 times, that is 2x, प्लस इथे सुद्धा आपल्याला ऍडिशनच दिलेली आहे, इथे सुद्धा आपल्याला ऍडिशनच दिलेली आहे. See the second condition. By the second condition of problem, we have 2 into x, that means the double of age of the father, and add it to the age of his son. बघा आता इथे मुलाचं वय काय घेतलेलं आपण y, तर ही जी ट्वाइस आहे ही मुलाच्या वयामध्ये ऍड करायची. Then this sum is 95. Here the right side is 95, equation number 2. बघा इथे आपल्याला परत दोन लिनियर इक्वेशन्स मिळाले. हे दोन लिनियर इक्वेशन कुठल्याही एका मेथडने त्या ठिकाणी सोडवा, x आणि y चे व्हॅल्यू काढा आणि शेवटी जे आन्सर आहे ते वर्ड मध्ये लिहा. बघा इथे cd कोएफिशिएंट ऑफ x इथे 2 दिलेला आहे, इथे दिला नाही मीन्स 1 आहे, तर x चे इक्वेशन आपण सेम करू शकतो. y चे सुद्धा इथे 2 आहे, इथे 1 दिलेला आहे. दोघांपैकी कुठलेही सेम कुठलेही सारखे गेले तरी चालतात. आपण एक चा सारखा करू, इथे 2 आहे तर या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि इथे सेम साइन असल्यामुळे काय घ्यायचंय, सबट्रॅक्शन घ्यायचंय. सो वी हॅव टेक 2 into equation 1 minus equation 2 as it is. So multiply both sides of equation 1 by 2. 2 ने मल्टिप्लाय करा, 2 into x 2x plus 2 to the 4y equal to 2 into 70, that is 140. Then take subtraction minus second equation as it is, so 2x plus y is equal to 95. बघा आता दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन घेताना जे सेकंड इक्वेशन आहे त्या सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज होतं. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल ड्यू टू दिस सबट्रॅक्शन. So here positive side is given, so it becomes negative. हे सुद्धा negative होईल, हे सुद्धा negative होईल. Then 2x minus 2x get cancelled. Simplify this, 4y minus y means 3y is equal to 140 minus 95. So 10 minus 5, that is 5. Here 1 carry. Then 14 minus 10. 14 minus 10 is equal to 4. So finally value of y, how to 3 divided with, so y equal to 45 divided by 3. बघा 3 ने याला डिवाइड करा, 3 1 जा 3, then 3 1 जा 3 and 3 5 जा 15. Therefore value of y is equal to 15. बघा ही y ची किंमत कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाका, आपल्याला x ची किंमत मिळेल. So put this value of y equal to 15 in equation number 1 मध्ये टाका की 2 मध्ये टाका. इक्वेशनची व्हॅल्यू चेंज होत नाही, व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होत नाही, कुठल्याही एका इक्वेशन मध्ये आपण टाकू शकतो. बघा put y equal to 15 in equation number 1. So we have x plus 2 multiplied by, replace this y by its value, that is 15 is equal to this right side 70 as it is. 15 to the 30, x plus 30 is equal to 70. Therefore हा जो 30 आहे राइट साइड ला जर गेला तर काय होईल, मायनस होईल. So x becomes 70 minus 30. So value of x become 40. बघा ही मिळाली आपल्याला x ची किंमत.
आणि ही आहे y ची किंमत. बघा आता x आपण कशासाठी कन्सिडर केलेला आहे, दी एज ऑफ फादर. तर एज ऑफ फादर इक्वल टू x इक्वल टू 40 इयर्स. Then next, the age of his son equal to y, its value is 15, that is 15 years. तर शेवटी आपल्याला जे कन्सिडर केलेलं होतं, जे रिक्वायर्ड होतं, ते आन्सर आपल्याला खाली लिहायचे. Therefore, finally, the age of father is equal to x equal to value of x is 40 years and the age of his son किती कन्सिडर केलं होतं आपण, y is equal to y ची व्हॅल्यू किती आहे 15 आणि अगेन इट इज इन इयर्स. तर बघा वडिलांचे वय 40 इयर्स आणि त्याच्या मुलाचं वय किती आलेलं आहे 15 इयर्स. आता हे आपलं आन्सर करेक्ट आहे की नाही परत आपण कुठल्या एका कंडिशन वरून टॅली करू शकतो की खरोखर आपल्या दिलेलं काढलेलं जे आन्सर आहे ते बरोबर आहे की नाही. बघा पहिलीच कंडिशन बघा काय दिलेलं आहे, द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज इक्वल टू 70. यामध्ये टाकून बघा जे वडिलांचं वय आहे फादर्स एज किती दिलेले आपल्याला, एज ऑफ फादर 40. या 40 मध्ये किती ऍड करायचे आपल्याला, ट्वाइस द एज ऑफ हिज सन मुलाच्या वयाची दुप्पट 15 into 2 किती होतात 30. 40 plus 30 किती होतात 70. किती दिलेले आपल्याला 70 दिलेला आहे. दॅट मीन्स आवर आन्सर इज करेक्ट हियर. तर अशा पद्धतीने हे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहे. देन द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. बघा इथे आपल्याला दोन टर्म दिलेले आहेत, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असे दोन वर्ड्स आलेले आहेत. याचाच अर्थ आपल्याला इथे दोन व्हेरिएबल कन्सिडर करावे लागतील, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. नेक्स्ट डिनॉमिनेटर becomes 12. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. बघा सेकंड कंडिशन दिलेली आहे, फाइंड द फ्रॅक्शन वी रिक्वायर्स दॅट फ्रॅक्शन. आपल्याला फ्रॅक्शन काढायची तर फ्रॅक्शन साठी आपल्याला काय लागेल, न्यूमरेटर लागेल आणि डिनॉमिनेटर लागेल. तर हे जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला आपण x आणि y कन्सिडर करू आणि प्रॉब्लेम सॉल्व करू. सी द सोल्यूशन, लेट न्यूमरेटर इज इक्वल टू x and denominator is equal to y. Therefore the fraction is equal to, बघा fraction काय होईल, numerator upon denominator, that is x divided by y. ही झाली आपली fraction. तर आपल्याला x आणि x upon y ची व्हॅल्यू काढायची, ते आपला आन्सर राहणार आहे. Then take the first condition by first condition of problem. उदाहरणाच्या पहिल्या अटीवरून बघा. See the first condition, the denominator of a fraction is 4 more than twice its numerator. म्हणजे बघा जो डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटरच्या टॉइस पेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे न्यूमरेटरची जी टॉइस आहे डिनॉमिनेटर पेक्षा 4 ने कमी आहे. मग त्या टॉइस मध्ये जर आपण 4 मिळवले तर दोन्ही बाजू दोन्ही साइड कशा होतील, इक्वल होतील. बघा आता इथे काय दिलेलं आहे, द डिनॉमिनेटर मीन्स y इज इक्वल टू 4 मोर दॅन ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटरची टॉइस म्हणजे 2x. तर या 2x पेक्षा हा जो डिनॉमिनेटर आहे हा 4 ने जास्त आहे. म्हणजेच ही जी 2x ही 4 ने कमी आहे. जी कमी आहे त्याच्यामध्ये मिळवायची म्हणजे दोन्ही इक्वल होतील. सो +4. 4 ने कमी आहे, 4 ने लेस आहे, म्हणून यामध्ये किती ऍड केले आपण, 4 ऍड केले. सो दिस इज द इक्वेशन नंबर 1. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. देन सी द सेकंड कंडिशन ऑफ प्रॉब्लेम बाय सेकंड कंडिशन ऑफ प्रॉब्लेम. बघा उदाहरणाची दुसरी अट बघा काय दिलेली आपल्याला. सी द सेकंड कंडिशन, denominator becomes 12 times the numerator.
बघा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरचा 12 टाइम्स होतो, परंतु केव्हा होतो? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. ज्यावेळेस न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही जर आपण 6 ने रिड्यूस केले सायमल्टेनियसली, जसं की आपण न्यूमरेटर जिथे घेतलेला आहे x, त्याला 6 ने कमी करा म्हणजे x - 6. नंतर डिनॉमिनेटर आहे y, त्याला परत त्या ठिकाणी 6 ने मायनस करा, 6 ने कमी करा, त्याला काय होईल? y - 6. मग हे 6 ने रिड्यूस केल्यानंतरचं रिलेशन आपल्याला काय दिलेलं आहे? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम द न्यूमरेटर. बघा आता इथे डिनॉमिनेटर काय होईल? y - 6 इज इक्वल टू 12 टाइम्स ऑफ न्यूमरेटर. परत न्यूमरेटरला सुद्धा कितीने रिड्यूस करायचं आपल्याला? 6 ने, दॅट इज x - 6. तर बघा हे कंडिशन आहे, हे रिलेशन आहे. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ब्रॅकेटच्या बाहेर जे 12 आहे ते 12 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. सो वी हॅव 12 into x, that is 12x minus 12 into 6, 12 6 are 72. नंतर बघा आता इथे y ची किंमत आपल्याला दिलेली आहे. हे जे इक्वेशन आहे याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. हा जो -6 आहे, हा -6 आपण राईट. Then this equation become y equal to 12x minus 72. This -6 to the right side become plus. So y equal to 12x. Here simplify this two term, -72 plus 6. बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. So we have -66. आता इथे बघा इक्वेशन 1 मध्ये y इक्वल टू 2x प्लस 4 दिलेला आहे आणि इथे y इक्वल टू 12x मायनस 66 दिलेला आहे. तर इथे डायरेक्टली आपण या इक्वेशन 1 वरून y ची किंमत सुद्धा इथे आपण टाकू शकतो. सो हियर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 इथे आपण याला 2 देऊ आपण. फ्रॉम इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 1 वरून y च्या ठिकाणी y ची व्हॅल्यू टाकून द्या इथे. So we have 2x plus 4. This is the left side is equal to 12x minus 66. आता हा जो 2x आहे इकडे घेऊ आपण, -66 या लेफ्ट साइड ला घेऊ. So this become 4 plus 66 is equal to 12x minus 2x. So 66 plus 4 that is 70 is equal to 12 minus 2 10x. Finally find the value of x. So 70 upon 10 is equal to x. The 0 get cancel. Therefore value of x becomes 7. बघा डायरेक्ट आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. आता ही जी x ची व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 मध्ये टाका किंवा इक्वेशन 2 मध्ये टाका, आपल्याला y ची किंमत मिळेल. 1 मध्ये टाकून घेऊ आपण. So put x equal to 7 in equation number 1. So y equal to 2x, 2 into x ची व्हॅल्यू किती आहे? 7 plus 4. So we have 7 into 2 that is 14 plus 4 is equal to 18. तर ही आहे y ची किंमत. आता शेवटी आपल्याला आन्सर लिहायचं आहे. x आपण काय कन्सिडर केलेला आहे? x means numerator, y means denominator, and we require the fraction equal to x upon y. Therefore numerator is equal to x is equal to 7, then denominator is equal to y is equal to y ची व्हॅल्यू काढली आपण 18. Therefore required fraction, आपल्याला फ्रॅक्शन विचारली होती. So required fraction is equal to x upon y. So put your values, that is 7 divided by 18. So this is our required answer. बघा सिंपल क्वेश्चन होता इथे आपल्याला दिलेला. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण कन्सिडर केले x आणि y. नंतर त्यावरून फ्रॅक्शन मिळाली आपल्याला x upon y. फर्स्ट कंडिशन आपण वापरली की जो डिनॉमिनेटर होता हा न्यूमरेटरच्या टॉइस पेक्षा 4 ने ग्रेटर होता. म्हणजे न्यूमरेटरची टॉइस ही 4 ने लेस आहे. जी लेस आहे त्याच्यामध्ये मिळवायची. सो y becomes 2x plus 4 इक्वेशन नंबर 1. देन सेकंड कंडिशन बघा काय दिलेली आपल्याला
जर बोथ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 न जर रिड्यूस केले त्यावेळेस डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स ऑफ इट्स न्यूमरेटर. तर बघा दोन्ही आपण 6 न मायनस केले, 6 न लेस केले आपण, सो y - 6 = 12 टाइम्स ऑफ x - 6. हे ब्रॅकेट सोडवायचं आहे. बघा इथे ब्रॅकेटच्या बाहेरची जी संख्या आहे तिनं प्रत्येक टर्मला ब्रॅकेट मधल्या मल्टिप्लाय करायचं. 12 × x 12x मायनस 12 × 6 दॅट इज 72. नंतर बघा हा -6 जो आहे हा आपण राईट साइडला घेतला, y = 12x - 72 as it is +6. सो -72 + 6 -66 इक्वेशन नंबर 2. बघा इथे इक्वेशन सोडवायची सुद्धा आपल्याला गरज नाहीये, कारण इथे y ची किंमत आपण डायरेक्ट दिलेली आहे आपल्याला, y ची किंमत 2x + 4. तर ही जी y ची किंमत आहे इक्वेशन वरून डायरेक्ट y च्या ठिकाणी y ची किंमत ठेवा लेफ्ट साइडला, इक्वेशन 2 ची राइट साइड ॲज इट इज. बघा हाच प्रॉब्लेम आपण दुसऱ्या मेथडला पण सोडू शकतो. जसं की हे जे दिलेले इक्वेशन आहे याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये देऊन सुद्धा आपण x y घेऊन राइट साइडला कॉन्स्टंट घेऊन पण सोडू शकतो. याला सुद्धा x y घेऊन राइट साइडला कॉन्स्टंट घेऊन आपण याला सोडू शकतो, किंवा इथे या पद्धतीने पण आपण याला सोडू शकतो, कारण आपल्याला y ची किंमत ऑलरेडी दिलेली आहे. ही y ची किंमत सरळ y च्या ठिकाणी टाकली आपण. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा x मध्ये कन्वर्ट झालेला आहे. x मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं 2x + 4 = 12x - 66. बघा आता इथे हे -66 आपण लेफ्ट साइडला घेतले, प्लस झाले, म्हणजे 4 + 66 70 and this 12x - 2x that is 10x. आपल्याला x ची किंमत पाहिजे होती, हा 10 इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, 70/10 that is 7. तर ही जी x = 7 आपण टाकली इक्वेशन 1 मध्ये. सो y = 2 × 7 + 4, 7 × 2 = 14 + 4 18. तर ही मिळाली आपल्याला y ची किंमत. शेवटी आन्सर बघा, न्यूमरेटर = x = 7, डिनॉमिनेटर = y = 18. सो द रिक्वायर्ड फ्रॅक्शन बिकम्स x/y that = 7/18. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. तर अशा पद्धतीने हे जे वर्ड्स प्रॉब्लेम आहे आपण सॉल्व्ह करू शकतो.